जय महाराष्ट्र. आत्ताच विधिमंडळाचं अधिवेशन पार पडलं, पावसाळी अधिवेशन. आणि यामध्ये लक्ष देण्यासारखा मुद्दा हा आहे, महाराष्ट्रामध्ये आज मूळ प्रश्न काय आहेत? अनेक दुष्काळी भागांमध्ये पाणी नाही आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलनं करावी लागतात. आंदोलनं आपल्या आपल्या हक्कासाठी आपल्याला आंदोलनं करावी लागतात. यापेक्षा मोठं दुर्दैवी काय असू शकत नाही. आपल्याच हक्काचं आपल्याला या राज्यात मिळत नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण हे जे लोकप्रतिनिधी निवडून देतो, तर का निवडून देतो? आपले जे काही प्रश्न असतील, ते त्यांनी विधानसभेत मांडावेत. त्याचा काय जो तोडगा निघेल, तो काढावा आणि जनतेला न्याय द्यावा. यासाठी आपण त्यांना निवडून देत असतो. पण आता आपण तर बघितलं आहे, ते न्याय द्यायचं तर सोडाच. हे प्रश्न पण मांडत नाही, साधे आपले प्रश्न काय आहेत? तिथे जाऊन यांचे नसते तेच प्रकार चालत असतात. कोणी तंबाखू खातं, कोणी गुटखा खातं, कोणी मस्त बॉक्सिंग करतंय तिथं. आता तर एक जण तर तिथं रमी खेळतोय, म्हणजे यांना काही म्हणजे एक गंभीरताच नाही. ते सभागृह कशासाठी असतं किंवा काय याच्याशी त्यांना काही देणं-घेणं नाही आहे. जसे गेले, जसे सहलीला गेलेत तिथं. जायचं, बसायचं, शासनाचा जो काही भत्ता मिळेल तो घ्यायचा, 2-4 दिवस तिथं आराम करायचा आणि वापस यायचं. यांना काही एक घेणं-देणं नाही की शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, यांना काही त्याच्याशी घेणं-देणं नाही आहे. हे यांचे मजेत आहे. बस शेतकऱ्यांनी करावं, त्यांचं करावं आणि शेवटी मरावं, बस बाकी काही नाही. ओके.